श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील, बाधा असतील, म्हणजे आपण कितीही पैसा कमवला किंवा किती देवपूजा केली किंवा व्रत वैकल्य केले, पारायण केले, तर आपल्या मनासारखे होत नसेल। थोडक्यात म्हणजे आपण एखादी इच्छापूर्तीसाठी ज्यावेळेस व्रत वैकल्य करत असतो आणि ते जर आपण व्रत वैकल्य करूनही आपली इच्छापूर्ती होत नसेल मनातली, त्यावेळेस आपण उपाय तोडगा करत असतो। आणि खरंच बरं का, जर तुम्ही मनातून आणि श्रद्धा ठेवून जर एखादा तोडगा केला किंवा उपाय केले तर नक्कीच ते सफल होत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आयुष्यामध्ये जर खरंच तुम्हाला सुख समृद्धी असावी असं प्रत्येकाला वाटत असते। असं नाही आहे की कोणाला म्हणजे आपल्या ह्या जीवनाच्या वाटेवर चलत असताना दुःख यावं असं कोणालाच वाटत नसतं। सगळ्यांना वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी असावी, त्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो, कष्ट करत असतो। लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये सतत नांदावा, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी असावा असं प्रत्येकाला वाटत असतं। पण आपलं काही अडचणी असतात, ग्रहदोष असतात, कर्म असते, आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतात आणि अडचणी हे जास्त दिवस नसतात। आता बघा, कर्म जर आपलं वाईट असेल तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला वाईटच मिळत असतं। जर आपलं कर्म चांगलं असेल ना तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी घडत असतात। म्हणजे आता आपल्या ग्रहदशा जी आहे, ग्रहदोष जे आहे, त्याच्यानुसार आपल्या जीवनामध्ये चढ उतार तर येतच असतात। त्याचबरोबर आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी घडत असतात। त्याचबरोबर आपल्याला ग्रहदोष असेल तर आपल्या भोवती एक नकारात्मक कवच निर्माण झालेलं असतं, ते की सकारात्मक ऊर्जेला आपल्यापर्यंत आणू देत नाही। ते नकारात्मक ऊर्जेमध्येच आपण गुंतलेले असतो। तर याच्यासाठी सुद्धा उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता हा उपाय जे आहे खूप प्रभावीशाली असा आहे, हा ज्योतिषशास्त्राचा हा उपाय आहे। तुम्ही जर हा करून बघितला तर तुम्ही नक्कीच काही संकटात असाल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी तुमच्यासोबत काही घडत असेल किंवा तुम्हाला तुम्ही झोपलायत, वाईट स्वप्न पडत असतील, ताणतणाव असेल, तर तुम्ही 21 दिवस हा उपाय करून बघा, नक्कीच तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश प्राप्ती होईल। आता काय करायचं आहे की ज्या व्यक्ती संध्याकाळी झोपत असताना, प्रत्येक व्यक्तीनं बघा, ज्यांना शक्य होते त्यांनी करून बघा, तर त्या व्यक्तीनं काय करायचं आहे, झोपत असताना उशीखाली 2 वस्तू ठेवायच्या आहेत। दोन्ही वस्तूपैकी कोणती एक वस्तू ठेवून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। तर योग्य प्रकारे काही उपाय करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात। उपाय सांगितलाय तर त्याला वेळ नाही, कधीही उपाय केला किंवा वार माहिती नसेल असं काही नाही। उपाय करत असताना तुम्ही नियमानुसार करा, नियम पाळा, नक्कीच त्याची सफलता तुम्हाला मिळत असते। तर काय उपाय करायचा, अगदी सोपा उपाय आहे, कोणताही मंत्र म्हणायची गरज नाही किंवा काहीही नाही। फक्त संध्याकाळी झोपत असताना झोपताना तुम्हाला ती उशाखाली एक वस्तू ठेवायची आहे। दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू ठेवा। तर पहिली वस्तू तुळशीचं पान। तुळस मातेला अतिशय पवित्र मानलं जातं। हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व देखील तुळस मातेला आहे। तर या तुळस मातेचं पान संध्याकाळी झोपत असताना आपल्याला आपल्या उशीखाली ठेवायचं आहे। त्यामधून तुम्हाला आता असं केल्याने तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर वाईट स्वप्न पडत असतील तर ते दूर होतील, वाईट स्वप्न पडणार नाहीत। चांगल्या विचाराशी तुम्ही जोडणार आहात, सकारात्मक जे विचार आहेत त्याच्याशी तुम्ही जोडले जाल। जर तुम्हाला ताणतणाव असेल, काही कारणास्तव आर्थिक अडचणीचा ताणतणाव तुमच्या ह्याच्यामध्ये असेल, तर तुम्ही जर हे तुळशीचे पानं संध्याकाळी उशाखाली घेतले तर हळूहळू तुमचा ताणतणाव जो आहे तो कमी होण्यास मदत होईल। तुम्हाला 21 दिवस करून बघा, तुम्हाला त्याचं म्हणलं ना फरक थोडाफार जाणवेलच नक्की। त्यानंतर दुसरी वस्तू मोराचे पीस। मोराचे पीस हे खूप प्रभावीशाली आहे। तसं तर प्रत्येकाने आपल्या देवघरापाशी एक मोराचा पीस ठेवायचा आहे। त्याचबरोबर आपला मुलगा जिथे अभ्यासाला बसतो, ज्या खोलीमध्ये अभ्यास करत असतो तिथं पण एक मोराचा पीस आपल्याला लावायचा आहे। असं केल्याने खरंच खूप फरक पडत असतो। दररोज त्या मोराच्या पिसाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे। आपल्या कुंडलीमध्ये जर काही ग्रहदोष असतील तर ते दूर होण्यास तुम्हाला खरंच मदत होईल। बघा, एक मोराचा पीस आपल्या उशाखाली संध्याकाळी झोपताना तुम्हाला ठेवायचा आहे। असं दररोज करायचं आहे। 21 दिवस करून बघा काही अनुभव येते का तुम्हाला। तर या प्रकारचा छोटासा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।